कोणती शिवसेना असली आणि कोणती शिवसेना नकली याचा निर्णय महाराष्ट्रानं दिलाय। अमित शहांचा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना टोला। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्या विधिमंडळ कामकाज समितीची महत्त्वाची बैठक आखली जाणार। 3 मार्च पासून सुरू होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन। मनसेमध्ये मिशन टायगरचा प्रयत्न। मनसे नेते पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याचा शिवसेनेचा प्रयत्न। उदय सामंतांना बोलावून घेत राज ठाकरेंनी टोचले कान। सूत्रांची लोकशाहीला माहिती। आरपीआय असताना राज ठाकरे यांची महायुतीमध्ये आवश्यकता नाही। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं सूचक वक्तव्य। 25 तारखेपर्यंत सरकारनं भूमिका जाहीर न केल्यास आंदोलनावर ठाम। लोकशाही मराठी सोबत बोलताना धनंजय देशमुखांचा सरकारला इशारा। हे प्रकरण 100% फास्ट ट्रॅकवर चालणार। भाजप आमदार सुरेश धसांचा दावा। तर देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात। सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती करण्याची धस यांची मागणी। नियमाप्रमाणे कोकाटेंवर कायदेशीर कारवाई केली जाणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भूमिका। तर दिवाणी न्यायालयातील निकाल बाजूने लागल्यानं कोकाटेंना फौजदारी कोर्टामध्ये दिलासा मिळण्याची शक्यता। चीनमध्ये सापडला नवा कोरोना व्हायरस। धडकी भरवणारी माहिती समोर। जनावरांमधून माणसामध्ये होतोय संसर्ग। कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची जत्रा आजपासून। राज्यातील प्रमुख नेत्यांसह भाविकांची अलोट गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।